जगन्नाथपुरीमध्ये एक भक्त राहत होते. त्या भक्ताचं नाव आहे लाखा कोलाटी. काय नाव आहे? लाखा कोलाटी. कोलाट्याच्या यातीमध्ये जन्म झालेला त्या महात्म्याचा. संत कोण्या बी जातीत जन्माला येऊ द्या, संत श्रेष्ठच असतात. संतांना काय जातीचा संबंध आहे? तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. लाखा कोलाटी आहे, पण आचरण एवढं गोड आहे. त्या लाखा कोलाट्यासाठी देव कोलाटी झाला. लाखा कोलाटी कोलाठी साठी ज्या जगजेटी, हीन कुळामध्ये जन्म मोती निधीच्या पोटी. संता नाही कुळ याती, संता नाही कुळ याती, संता नाही कुळ याती, संता नाही कुळ याती. शिंपल्या पोटी जन्मे मोती, शिंपल्या पोटी जन्मे मोती, शिंपल्या पोटी जन्मे मोती, शिंपल्या पोटी जन्मे मोती, पोटी जन्मे मोती, शिंपल्या पोटी जन्मे मोती. संतांना काही जातीचं संबंध नाही. लाखा कोलाटी आहेत जगन्नाथपुरीमध्ये. लाखा कोलाटी जगन्नाथ भगवंताच्या दारात ढोल वाजवायचे. ढोल. त्याच्या बायकोचं नाव आहे ताराबाई उर्फ कलावती. आणि लाखा कोलाटी ढोल वाजवायचे. आपली धर्मपत्नी तारावर नाचायची. खेळ पाहण्यासाठी लोक यायचे. गावकरी यात्रेकरू खेळ पाहण्यासाठी यायचे. लोक पैसे टाकायचे, नोटा टाकायचे, पैशाचा ढीग व्हायचा. पण ऐका ना, लाखा कोलाट्यानं 1 रुपया सुद्धा घरी आणायचा नाही. सगळे पैसे घ्यायचे आणि भगवंताच्या दानपेटीत टाकून द्यायचे. तुम्ही म्हणता मग खात काय होते? 2 टाइम जे मंदिरात प्रसाद भेटत होता का, तेच प्रसाद लाखा कोलाट्यानं खायचा आणि घरी यायचं. पण मंदिरातला 1 रुपया घरी आणायचा नाही. लाखा कोलाट्यावर असा कठीण प्रसंग आला. लाखा कोलाट्याची धर्मपत्नी गरोदर आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि लाखा कोलाट्याला मुलगी झाली. मुलगी झाली या गोष्टीचं दुःख झालं नाही. चांगल्या बापाला, खऱ्या बापाला मुलीचा बोजा कधीच होत नाही. बोजा झाला तर ह्यायला होईल म्हणून तर बऱ्याचशा बायका आभूषण करायला लागल्यात. मला एकच सांगा, तुम्ही ज्या वेळेस तुमच्या आईच्या पोटात होतात त्यावेळेस मुलगीच होतात ना. तुमच्या आईनं जर हा निर्णय घेतला असता तर तुम्ही या मंडपात दिसला नसतात. हे उपकार तुमच्या आईचे ते ध्यानात ठेवा. विठाला विठाला. मुलगी झाली लाखा कोलाट्याला, याचं दुःख नाही झालं. दुःख या गोष्टीचं झालं, मुलगी झाल्याबरोबर मुलीचा चेहरा माईनं पाहिला आणि माय मरण पावली. दुःखाचा डोंगर कोसळला लाखा कोलाट्यावर. संसार करू कसा, मुलगी लहानाची मोठी करू कशी. वरचं दूध पाजून मुलगी लहानाची मोठी केली. धर्मपत्नी गेली. तारुण्यामध्ये कोणाची बायको कधीच मरू नये. गाडीला 2 चाकं असतात. 2 चाकं जोपर्यंत चांगले तोपर्यंत गाडी प्रवास करू शकते. एक गाडीचं चाक मोडून पडलं तर गाडी अंगणात धूळ खात पडत असते. तसं संसाराचे 2 चाक आहेत, एक नवरा आणि एक बायको. एक संका, बायको अगोदर जर मरण पावली तर नवरा जास्त दिवस जीवन जगू शकत नाही. नवरा अगोदर गेला तर बायको जीवन जगल. पण याच्या पलीकडे संका, विनोदाचा भाग सोडून द्या, पण जन्मदात्या आईच्या नंतर निस्वार्थपणे आणि निसंकोचपणे प्रेम करणारी जर जीवनात कोण असेल तर ती फक्त आपली धर्मपत्नी आहे. मी शास्त्र सांगतो. शास्त्र असं सांगतंय, भोजेषु माता, कर्णेषु दासी, शयनेषु रंभा, कार्येषु दासी. हो, शास्त्र असं सांगतंय, जीव घालत असताना ती तुमच्या मातेसारखी जीव घालत असते. सेवा करत असताना दासीसारखी सेवा करते. सल्ला देत असताना मंत्र्यासारखा सल्ला देते. आणि शयन कक्षामध्ये गेल्याच्या नंतर रंभेसारखं सुख देते. हे सगळे पात्र रंगवण्याचं काम एकटी आपल्या जीवनात कोण करत असेल तर ती धर्मपत्नी करते. एकदा का ती जी आपल्याला सोडून गेली तिची आठवण पावलोपावली आल्याशिवाय राहत नाही. तुमची कंबर दुखायली, झेंडू बाम लावायचा आहे, तुम्ही तुमच्या सुनाला सांगू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलीला सांगू शकत नाहीत. पण तीच तुमची धर्मपत्नी जर असेल तर दरवाजा लावून निसंकोचपणे तुमची सेवा केल्याशिवाय राहत नाही.
तिला धर्मपत्नी म्हणतात. आणि तीच धर्मपत्नी लाखा कोलाट्याची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला. जीवन जगू कसं. 5-6 वर्षाची मुलगी झाली. मुलीचं नाव ठेवलं चंद्रा. स्वरूपवान होती दिसायला, जन्मतः सौंदर्यवान होती चंद्रा नावाची मुलगी. पाहता पाहता 16-17 वर्षाची मुलगी झाली. आणि मुलगी मोठी झाल्याच्या नंतर त्या मुलीवर तारावर नाचायला शिकवलं. कोण? लाखा कोलाट्यानं. आणि मग लाखा कोलाटी ढोल वाजवायचे. चंद्रा नावाची मुलगी त्या तारावर नाचायची. प्रसंग असा घडला, एक दिवस खेळ पाहण्यासाठी एक नगराचा राजकुमार आला. आणि त्या राजकुमारानं खेळ पाहिला. आणि खेळ पाहत असताना राजकुमारानं त्या चंद्रा नावाच्या मुलीचं सौंदर्य पाहिलं. आणि तो राजकुमार भाळला. आणि राजकुमारानं खेळ संपन्न झाल्याच्या नंतर त्या मुलीकडं लग्नाची मागणी केली. मुलगी घरी आली आणि बापाला तिनं सांगितलं, बाबा आज खेळ पाहण्यासाठी राजकुमार आला होता. हो मान्य आहे मला. बाबा त्या राजकुमारानं मला लग्नाची मागणी केली. आता मी त्या राजकुमारासोबत जाते. तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आयुष्यभर तुम्हाला लागन तेवढा पैसा राजकुमार देईल. शब्द ऐकल्याबरोबर लाखा कोलाट्याच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि लाखा कोलाटी म्हणली, पोरी तू मला पैशाचा लोभ दाखवतेस. आजपर्यंत या लाखा कोलाट्यानं पैशासाठी कोणतं कार्य केलं नाही आणि इथून पुढं कोणतं कार्य करणार नाही. निस्वार्थपणे देवाची सेवा केली. पैशाचा लोभ दाखवतेस. पैसा कमवू नये या मताचा मी नाही, पण काही करून पैसा कमवावं का? माणसाला इज्जत असणं महत्वाचं आहे. माणूस कोणत्या बी जातीत जन्माला येऊ द्या, त्याला इज्जत असते. बरोबर आहे. आणि तुला सांगतो मुली, राजकुमार जोपर्यंत तुझं सौंदर्य चांगलं आहे तोपर्यंत तुझ्यावर प्रेम करीन. ज्या दिवशी तुझं सौंदर्य निघून जाईन त्याच दिवशी तो राजकुमार तुला लात घालून घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. जाऊ नको राजकुमारासोबत. खाऊनी मुलीची भाड कशाला जगूया जगता. जोवरी तनुवरी मास तोवरी चाळी खास तोवरी चाळी जगता. मुली माझी इज्जत सांभाळ. मुलगी ऐकली नाही. राजकुमारासोबत निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला आणि लाखा कोलाटी आता आजारी पडली. कोण्या मुलीच्या बापाला एकच अंतःकरणातून दुःख आहे. आपल्या मुलीला लहानाचं मोठं व्हावं, शिकावं, तिला काय खर्च करायचं तर मी करायला तयार आहे. फक्त लग्नाचा निर्णय तिनं फक्त मला विचारून घ्यावा. हीच आपल्या बापाची अपेक्षा हीच. आणि मला वाटते तेवढीच मुलीनं बापाची अपेक्षा पूर्ण करावं. जी मुलगी बापाच्या विरोधात जाऊन लग्न करते का ती मुलगी आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. विठाला विठाला. चांगल्या माणसाला अपमान सहन होत नाही. लाखा कोलाटी आजारी पडले, बाजावर पडलेले, अन्न पाण्याचा त्याग केला. पोटात अन्न नाही, पाणी नाही. 4-5 दिवस झाले. काय करावं? जगाच्या मालकाला दया आली हो. कोणाला? जगन्नाथ भगवंताला. आणि जगन्नाथ भगवंतानं एका पुजाऱ्याचं रूप घेतलं. एका पात्रामध्ये प्रसाद घेतला आणि लाखा कोलाट्याच्या घरी आले आणि लाखा कोलाट्याला उठवलं. लाखा महाराज उठा. कोण आहेत आपण? मी मंदिरातला पुजारी. काय काम आहे? काय नाही, प्रसाद घेऊन आलो, 2 घास खा. लाखा कोलाटी म्हणले, पुजारी काका प्रसाद खाण्याचा माझा अधिकार नाही, कारण मंदिराच्या समोर सेवा केली नाही. मी प्रसाद खाऊ कसा? अहो नाही लाखा महाराज, खावत लागतंय तुम्हाला, मी खाणार नाही. जगाचा मालक वापस आला हो. आणि देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि देव रुक्माईपाशी आला आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझा लाखा कोलाटी आता जगत नाही. लाखा कोलाटी जगावा असं जर वाटत असेल रुक्मिणी तर त्याच्या मुलीचं रूप धारण कर. आणि मुलीच्या रूपामध्ये जाऊन त्या लाखा कोलाट्याला मिठी मार आणि सांग, बाबा माझं चुकलं, पुन्हा अशी चूक होणार नाही. रुक्माईनं ऐकलो. कोण? जगाची मालकीन. आणि त्या रुक्मिणी आईसाहेबानं लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप घेतलं आणि लाखा कोलाट्याच्या मुलीच्या रूपामध्ये रुक्मिणी लाखा कोलाट्याच्या घरी आली आणि लाखा कोलाट्याला मिठी मारली. बाबा चुकलं माझं, एवढ्या बार गुन्हा माफ करा, पुन्हा असा गुन्हा होणार नाही. माफ केलं. बाप आहे शेवटी, बापानं माफ केलं.
आणि दुसऱ्या दिवशी जगाचा मालक म्हणजे पांडुरंग परमात्मा एका नौकराचं रूप घेऊन लाखा कोल्हाट्याच्या दारात आला. काम आहे का काही काम? लाखा कोल्हाटी दारात आली. कोण आहेस रे बाबा तू? मी कान्होबा आहे. कुठून आलास? लांबून आलो. बर, काय काम येतंय तुला? सांगताना ते काम येतंय मालक. लाखा कोल्हाटी म्हणले तुला ढोल वाजविता येते का? देव मनातली मनात म्हणला चांगल्या चांगल्याच वाजिलाय मी. तुमचं न वाजविता काय झालं? बरं, पगार काय घेशील? काय नाही मालक, 2 टाइम फक्त जेवायला द्या. लाखा कोल्हाटी म्हणले हे आपल्या कामाचं गिऱ्हाईक आहे. अरे मग काय नाही, उद्यापासून फक्त ढोल वाजवायचा. चंद्रा नावाची मुलगी आमची तारावर नाचल. आणि दुसऱ्या दिवशी महाराज काय लाखा कोल्हाट्याचं भाग्य, जगाचा मालक ढोल वाजवायलाय आणि तारावर नाचायली. कोण? लाखा कोल्हाट्याची मुलगी नाही. कोण नाचायली? आली कोल्हाटी खेळाया सगुन गुण माया, सगुन गुण माया. आली कोल्हाटी खेळाया सगुन गुण माया, सगुन गुण माया. हे समाज खेळ पाहण्यासाठी आला. पैशाचा ढीग झाला. पुन्हा लाखा कोल्हाट्यानं पैसा दानपेटीत टाकला. असं बऱ्याच दिवस चाललं. रुक्मिणी आईसाहेबानं लाखा कोल्हाट्याचे कपडे धुतले. कपडे जगाच्या मालकानं त्या लाखा कोल्हाट्याचा ढोल वाजविला. आणि एक दिवस ओरिजिनल मुलगी होती का कोणाची? लाखा कोल्हाट्याची. तिला बापाची आठवण झाली. पश्चाताप झाला. तिनं मनातली मनात विचार केला, बाई लहानपणी माझी आई वारली आणि माझा बापच माझी आई झाला. लहानाचं मोठं केलं. मी बापाला धोका देऊन पळून आले. अशा मुलीला एक ना एक दिवस पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. पश्चाताप होऊन पुन्हा उपयोग नसते. मुलगी लवाजम्यात आली आणि पळत आली आणि बापाच्या घरी आल्याबरोबर बापाला लोटांगण घातलं. बाबा माफ करा, एवढ्या बार पुन्हा असा गुन्हा होणार नाही बाबा. तुमची खुशाली विचारली नाही मी. आणि मी त्या राजकुमारासोबत गेले. लाखा कोल्हाटी म्हणले, पोरी अगं 5च दिवसाला तू परत आलीस. नाही बाबा, चेष्टा करू नका माझी बाबा, आता असा गुन्हा होणार नाही. अगं नाही मुली, काल तू तारावर नाचलीस. कान्होबा नावाचा नौकर ढोल वाजू लागला. काल तू तारावर नृत्य केलंस. मुलीनं सांगितलं, बाबा आयुष्यभर ज्या जगन्नाथाच्या भगवंताच्या दारात आपण ढोल वाजवण्याची सेवा केली, त्या जगन्नाथाची शपथ घेऊन सांगते, मी काल राजकुमाराच्या घरी होते. मी दोरीवर नाचायला आलीच नाही. लाखा कोल्हाटी म्हणलं, मग काल कोण दोरीवर नाचत होतं? कान्होबा कुठे आहे? बाहेर आले तर कान्होबा बी दिसला नाही आणि रुक्माई सुद्धा दिसली नाही. लक्षात आलं लाखा कोल्हाट्याच्या, अरे काल तारावर नाचणारी कोणी नसून माझी रुक्मिणी होती आणि ढोल वाजवणारा दुसरा कोणी नसून माझा पांडुरंग होता. डोळ्याला धारा लागल्या आणि लाखा कोल्हाटी देवाला म्हणले, देवा अरे माझ्यासाठी तू कोल्हाटी झालास, माझ्यासाठी रुक्मिणी कोल्हाटीन झाली. अरे लक्ष्मी जगाची, तिला मी कपडे धुवायला लावले रे. लक्ष्मी आईसाहेबानं मला जीव घातलं. देवा असं तुम्ही केलं कशासाठी? आता जोपर्यंत मला तुम्ही दर्शन देणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. तेवढ्यात देव प्रगट झाला आणि लाखा कोल्हाट्याला मिठी मारली आणि सांगितलं, लाखा तुझे उपकार आहेत माझ्यावर. तुझा नौकर का झालो? आयुष्यभर माझ्या दारात तू ढोल वाजवण्याची सेवा केलीस, पण 1 रुपया घरी नेला नाहीस लाखा. तुझी मुलगी पळून गेली, तुझी इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून माझी बायको तुझी मुलगी झाली लाखा. कारण निस्वार्थपणे तू माझ्या मंदिरात सेवा केलीस, त्याचं फळ आहे. चित्ती नाही असं, चित्ती नाही.